हाय, हॅलो. सो उन्हाळा सुरू झालेला आहे आणि खूप जास्त गरम होतंय. एसी, कूलर, फॅन लावून सुद्धा उगाळा कमी होत नाहीये आणि बॉडी आतून अशी तापतीये, खूप हीट जनरेट होतीये आणि सारखं स्वेटिंग होतंय. अंगातून अशा वाफा निघताय, अंगाची लाही-लाही होते. येस. प्रत्येकाचा हा प्रॉब्लेम होतो या उन्हाळ्यामध्ये कारण खरंच यावर्षी उन्हाळ्याने खूप उच्चांक गाठलेला आहे आणि एप्रिल महिना असताना सुद्धा एवढं प्रचंड ऊन लागतंय आणि या उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या शरीराला कसं गार ठेवावं, कसं शांत ठेवावं हेच आम्हाला कळत नाहीये आणि हेच तुम्हाला सांगण्यासाठी मी आज इथे आलेली आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रसिद्धी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आयुर्वेदिक नॅचरल्स या चॅनलवर. आणि चला तर मग आज मी तुम्हाला सांगते की आपण या उन्हाळ्यामध्ये स्वतःला गार कसं ठेवलं पाहिजे. नंबर 1, बॉडी हीट कमी करण्यासाठी आपल्या किचनमध्ये अवेलेबल असणाऱ्या इन्ग्रेडियंट्स पासून कुठले कुठले पेय आपण पिऊ शकतो की ज्याच्याने आपली बॉडी ही कूल राहील आणि आपल्याला उन्हाळ्याचा जास्त त्रास होणार नाही. सो त्यामध्ये नंबर 1, रात्री धणे जे असतात, जे रॉ धणे भेटतात, तर रात्री ते धणे 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी गाळून प्या. नंबर 2, रोज रात्री जिरे आणि कोथिंबीर ही पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे. सकाळी उकळून ते पाणी प्या. नंबर 3, गार दूध तुम्ही पिऊ शकतात. दुधामध्ये साखर वगैरे घालू नका. त्याला उकळलं तरी चालेल. बेटर रात्री कोमट दूध प्या. नंबर 4, फ्रीजचं पाणी, बर्फ, बाहेरचं बिस्लरीचं पाणी किंवा जे फॅन्सी पाणी असतं ते स्पार्कलिंग आणि काय काय ते कुठले पाणी असतात, या सर्व गोष्टींपेक्षा गार माठातलं पाणी प्या. जो तपकिरी कलरचा किंवा काळ्या कलरची जी घागर असते, माठ असते, त्यामधलं पाणी प्या. तुमच्या बॉडीला लगेचच कूलिंग इफेक्ट वाटेल. कोकम सरबत, लिंबू पाणी, वाळा घातलेलं, वाळा उशीर असतो बघा, वाळा आपण माठामध्ये घालतो, तर वाळा घातलेलं पाणी, त्याच सोबत काकडीचं ककुंबर वॉटर, पाण्यामध्ये काकडी टाकून ते पाणी, सब्जा सीड्स वॉटर, हे सगळं सुद्धा तुम्ही उन्हाळ्यात पिऊ शकतात. यामुळे सुद्धा आपल्या बॉडीला बराच कूलिंग इफेक्ट भेटतो. त्याचसोबत गुलाब वॉटर म्हणजे तुम्हाला जे आपण स्किनला अप्लाय करतो ते रोज वॉटर प्यायचं नाहीये किंवा वापरायचं नाहीये, पण साध्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून किंवा जे गुलाबाचे जे इसेन्स असतात, जे रिअल असतात, तर ते ऍड करून जे पाणी असतं ते पिल्यानंतर सुद्धा आपल्या बॉडीला बऱ्याचपैकी गार वाटत असतं. हे सर्व पेय तुम्ही तुमची बॉडी हीट कमी करण्यासाठी पिऊ शकतात. मोस्ट इम्पॉर्टंट, उन्हाळ्यामध्ये कोल्ड्रिंक, बाहेरचं लिंबू पाणी, बाहेरचं ताक, भरपूर बर्फ घातलेला उसाचा रस, भरपूर बर्फ घातलेलं कुठलं कोल्ड्रिंक, हे सर्व प्यायचं नाहीये. स्ट्रिक्टली हे सर्व तुम्हाला अवॉइड करायचं आहे, कितीही तुम्हाला त्याचे क्रेविंग्स झाले तरी सुद्धा. नंबर 2, सीझनल फ्रुट्स. उन्हाळ्यामध्ये जेवढे फळं येतात, आंबा, टरबूज, खरबूज, जेवढे फळं उन्हाळ्यामध्ये येतात, ते ताळे फळ म्हणून एक असतं ते वालं, शहाळं, जेवढेही फळं उन्हाळ्यात अवेलेबल असतात, सर्व भरपूर खा. आंबा उन्हाळ्यामध्ये येतो किंवा टरबूज वगैरे हे सगळे फळं उन्हाळ्यातच का खाल्ले जातात? कारण उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू आणि ग्रीष्म ऋतूमध्ये मधुर रसाचं सेवन करावं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला सीझनल हे जे फ्रुट्स आहेत हे खायचेच आहेत उन्हाळ्यामध्ये. तुम्ही वॉटरमेलन म्हणजे टरबूज रोज खाऊ शकतात, खरबूज रोज खाऊ शकतात. यामुळे हायड्रेशन सुद्धा व्यवस्थित राहतं, बॉडीला लगेच कुलिंग इफेक्ट भेटतो. नंबर 3, लेपन. आयुर्वेदामध्ये लेपाला खूप महत्व दिलेलं आहे. एक चांगला लेप तुमच्या शरीरातलं पित्त कमी करू शकतो, वात कमी करू शकतो, कफ सुद्धा कमी करू शकतो, स्किन सुधरवू शकतो. लेपन हे खूप महत्वाची टर्म आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे आणि ग्रीष्म ऋतूमध्ये चंदनाचा लेप तुम्ही जर अप्लाय केला तुमच्या कपाळावर किंवा चंदनाचा लेप पूर्ण अंगाला अप्लाय करून मग तुम्ही जर आंघोळ केली तर यामुळे तुमच्या बॉडीला खूप जास्त कूलिंग इफेक्ट भेटतो. त्याचसोबत जे ताजं कोरफड आहे त्याचा गर काढा, तो गर आपल्या पूर्ण स्किनवर लावा किंवा कपाळावर लावा, डोळ्यांवर लावा, त्यामुळे देखील कूलिंग इफेक्ट भेटतो. त्याचसोबत वेगवेगळे जे लेप दिलेले आहेत जसं की मसूर डाळीचा लेप, त्याचसोबत तांदळाच्या पिठाचा लेप, ते सुद्धा तुम्ही करू शकतात. यासाठी गार दूध किंवा रोज वॉटर यांचा उपयोग करायचा. नंबर 4, पाणी कसं वापरावं. सो उन्हाळ्यात ना बऱ्याच लोकांना एकदम भयंकर गार पाण्याने आंघोळ करायची सवय असते किंवा भयंकर गरम पाण्याने ते आंघोळ करत असतात. मुलींमध्ये एक फॅड असतं की हॉट वॉटर शॉवर आम्ही घेणार किंवा मुलींना खूप गरम पाण्याने आंघोळ करायची सवय असते. सो उन्हाळ्यात ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. हॉट वॉटर शॉवर कम्प्लिटली टाळायचं आहे. एक ल्युकवॉर्म म्हणा, कोमट किंवा जेवढा आपल्याला आपल्या बॉडीला सहन होईल एवढ्या गार पाण्याने आंघोळ करायची आहे. वारंवार चेहरा धुणे किंवा वारंवार हातपाय धुणे हे प्रकार करायचे नाहीये. 2-3 वेळेस चेहरा धुवायचा आहे कारण ऑलरेडी उन्हाळ्यामध्ये स्वेटिंगची टेंडन्सी असते, त्यामुळे चेहरा ऑलरेडी ड्राय होत असतो आणि तुम्ही जर खूप पाण्याने सारखं सारखं फेस वॉश करत असणार किंवा खूप आंघोळ करत असणार तर स्किन ड्राय होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं. सो गार पाणी जे तुमच्या शरीराला मानवेल अशा पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे किंवा
वॉश करायचा आहे, फेस वॉश किंवा हँड वॉश करायचा आहे. गरम पाणी वापरायचं नाहीये. त्याचसोबत पिण्यासाठी सुद्धा गार पाण्याचा वापर करायचा आहे. कोमट सुद्धा पाणी वापरायचं नाहीये. फ्रीजचं पाणी टाळायचं. नंबर 5, व्यायाम किती आणि कधी करावा. सो बरेच लोक असतात जे फिटनेस फ्रीक असतात, ज्यांना व्यायाम केल्याशिवाय जमत नाही, जे प्रत्येक ऋतूमध्ये सारखा व्यायाम करतात आणि इथंच ते सर्वात मोठी गोष्ट चुकतात. आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की ग्रीष्म ऋतूमध्ये ऑलरेडी आदान कालामध्ये हा ऋतू येत असतो आणि आपल्या बॉडीची जी एनर्जी आहे ती ब्रह्मांड खेचत असतं. सो ग्रीष्म ऋतूमध्ये व्यायाम हा कमी करायचा किंवा कम्प्लिटली अवॉइड करायचा. तुम्ही जितका जास्त व्यायाम करणार तितकी तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी जास्त प्रिपेअर होणार त्या गोष्टीसाठी आणि हीट बॉडीमध्ये जास्त वाढणार. सो व्यायाम जो तुम्ही नेहमीप्रमाणे जो करत असाल त्याच्या निम्मे करा, किंवा जर तुम्ही कमी व्यायाम करत असाल तर ग्रीष्म ऋतूमध्ये व्यायाम करणं टाळलं पाहिजे. सो आयुर्वेदिक संहितांमध्ये चरक संहिता, अष्टांग हृदय या ज्या संहिता असतात, सो यामध्ये ना उन्हाळ्याचं इतकं प्रचंड सुंदर वर्णन केलेलं आहे की आचार्यांनी असं सांगितलंय की जेव्हा खूप ऊन असतं, आजूबाजूला वातावरण खूप गरम असतं आणि आपली बॉडी पण खूप हीट जनरेट करत असते, तर त्यावेळेस सरोवराच्या शेजारी बसावं, सरोवरामध्ये पोहावं किंवा छान छान फुलांच्या माळा धारण कराव्या. अशा मण्यांच्या माळा धारण कराव्या की ज्याने आपल्या बॉडीला कुलिंग इफेक्ट भेटेल, आपली बॉडी शांत होईल. सुगंधित फुलांच्या मध्ये राहावं, शीतल छायेमध्ये बसावं. जे मोठं झाड असतं तर त्याच्या शीतल छायेत बसावं, गार वारा अंगाला येऊ द्यावा. तर एवढं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता अर्थातच आजकालच्या जमान्यामध्ये हे सर्व पॉसिबल नाहीये. सांगायचा भावार्थ एवढाच आहे की ज्या नॅचरल गोष्टी आहेत, नॅचरली गार हवा जर तुम्ही घेतली तर ठीक आहे. नंबर 6, जर तुम्हाला तुमच्या घराला नॅचरली गार ठेवायचं असेल तर एक भन्नाट आयडिया माझ्याकडे आहे, जी मी माझ्या घरामध्ये वापर करत असते त्याचा. सो ज्या खिडक्या असतात ना, तर त्यांना तुसांपासून किंवा गवतापासून बनवलेले जे पडदे भेटतात, मला माहित नाही त्याला काय म्हणतात ते कर्टन्स, तर ते तुम्ही परचेस करून घ्या. ते ऑनलाईन अवेलेबल असतात. मी सुद्धा Amazonवरनच घेतलेलं आहे. तर ते आपल्या खिडक्यांना टांगून द्यायचं आणि इकडनं त्यांना स्प्रे करत राहायचं पाण्याने. तिकडनं येणारी जी हवा आहे ती त्याच्या थ्रू इकडे येते रूममध्ये आणि ती एवढी गार हवा येते. तर याच्याने तुम्ही एसीचा जो तुमचा वापर आहे तो तुम्ही कमी करू शकतात. नॅचरली तुम्हाला गार हवा मिळणार आहे आणि तुमचं घर गार राहणार आहे. परिणामतः तुमची बॉडी सुद्धा गार राहणार आहे. सो ही एक आयडिया तुम्ही करू शकतात. नंबर 7, हिट प्रोटेक्शन. बॉडी कशी कूल करायची याबद्दल आपण भरपूर बोललो, पण त्याचसोबत तुम्हाला तुमच्या स्किनचं प्रोटेक्शन सुद्धा करायला लागेल. सो SPF 50 PA++चा सनस्क्रीन कुठलाही घ्या आणि तो दर 3-4 तासांनी अप्लाय करा. आपल्या स्किनला UV रेज किंवा हीट पासून प्रोटेक्ट करा. सेकंड, बाहेर जाणं टाळा. जर जावंच लागणार असेल तर प्रॉपर सन प्रोटेक्शननेच बाहेर जा. रुमाल बांधा, हँड ग्लोव्स घाला, सनकोट घाला, सॉक्स घाला. पूर्ण स्किनला झाकूनच बाहेर जा, कारण की उन्हाळा एवढा प्रचंड वाढलेला आहे, UV रेज किंवा तत्सम रेज एवढे जास्त वाढलेले आहेत की स्किन कॅन्सर होण्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे, स्ट्रोक सुद्धा बसण्याचं प्रमाण खूप वाढलंय. सो बाहेर जाताना या सर्व काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. त्याचसोबत बाहेरून आत आल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाहीये. जर तुम्हाला उन्हाचा खूप त्रास झाला असेल, तुमची बॉडी पूर्ण गरम झालेली असेल, तर एका माठाच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडा गुळ मिक्स करून ते गुळाचं पाणी पिऊ शकतात. पण आल्या आल्या डायरेक्टली फ्रीजचं पाणी किंवा डायरेक्टली गार पाणी पिऊ नका, कारण बॉडी आपली गरम असते आणि त्याला एकदम गार पाणी दिल्यामुळे स्ट्रोक सुद्धा बसू शकतो. सो या सगळ्या गोष्टी टाळायच्या. सो येस, उन्हाळ्यामध्ये तुमच्या बॉडीला शांत करण्यासाठी, कूल करण्यासाठी तुम्ही या सगळ्या टिप्स वापरू शकतात. अजून तुमच्याकडे सुद्धा जर काही महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग टिप्स असतील ज्या तुम्ही तुमच्या घरी यूज करत असाल, तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये त्या टिप्स शेअर करा, जेणेकरून मला सुद्धा त्याचा खूप जास्त फायदा होईल. आणि जर तुम्ही व्हिडिओ पाहत पाहत इथपर्यंत आलेला आहात तर थँक्यू सो मच. आता इथं येऊनच गेलेले आहात तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि शेअर करा आपल्या व्हिडिओला, होऊ शकेल तितका. ओके, सो भेटूया आपण नेक्स्ट वेडनेसडे आणि संडे अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. ऑल्सो जर तुम्हाला माझ्याकडनं अजून काही जाणून घ्यायचं असेल, आयुर्वेदाबद्दल म्हणा किंवा कुठल्याही टॉपिक बद्दल म्हणा, तर प्लीज लेट मी नो इन कमेंट सेक्शन. प्लीज कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कुठल्या विषयावर ऐकून घ्यायला आवडेल. आणि तोपर्यंत बाय बाय, स्टे हायड्रेटेड.